कोपरगावची भन्नाट खाऊ गल्ली आता तुमच्या आवडीचे सर्व पदार्थ एकाच ठिकाणी, एकदम टेस्टी, एकदम फ्रेश। आता पिझ्झा, मोमोज, आईस्क्रीम, ज्यूस, पावभाजी, मिसळ, कॅफे, डोसा, डाळबट्टी, व्हेज बिर्याणी, पाणीपुरी, चायनीज सगळं एकाच ठिकाणी। टेस्ट एकदम जबरदस्त, क्वालिटी फुल ऑन आणि फॅमिलीसाठी बेस्ट व्यवस्था। आमचा पत्ता कॅनव्हास कॅफे, खाऊ गल्ली, निवारा कॉर्नर, कोपरगाव। कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक 14 दत्तनगर परिसरात नव्यानं बसविण्यात आलेल्या स्मार्ट वीज मीटरला नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवित मंगळवारी महावितरणाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर केलंय। यावेळी संतप्त नागरिकांनी अधिकाऱ्यांना घेराव घालत आपल्या भावना व्यक्त केल्या आणि स्मार्ट मीटर तातडीनं काढून टाकण्याची जोरदार मागणी केली आहे। कोपरगाव भाजपा युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष अविनाश पाठक यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी महावितरण कार्यालयात जाऊन निवेदन दिलंय। यावेळी स्मार्ट मीटरमुळे अव्वाच्या सव्वा वीज बिले येत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। या वाढीव बिलांमुळे सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणी सापडत असून याबाबत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरल्याचं पाहायला मिळालंय। निवेदनात नमूद करण्यात आलं आहे की नागरिकांची कोणतीही पूर्वसंमती न घेता त्यांच्या घरांवरील जुने वीज मीटर काढून स्मार्ट मीटर बसविण्यात आले। या स्मार्ट मीटरमुळे अव्वाच्या सव्वा बिले येत असल्याचा नागरिकांचा दावा असून त्यामुळे त्यांच्यामध्ये तीव्र नाराजी वातावरण पसरले आहे। हे स्मार्ट मीटर त्यांना कोणत्याही परिस्थितीत मान्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। प्रभाग क्रमांक 14 मध्ये बसविण्यात आलेले सर्व स्मार्ट मीटर तात्काळ काढून त्याऐवजी पूर्वीचे मीटर पुन्हा बसवावेत अशी प्रमुख मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। सदर मागण्यांची तातडीनं दखल घेऊन आवश्यक कार्यवाही न झाल्यास संपूर्ण प्रभागातील नागरिकांना सोबत घेऊन महावितरणाच्या कोपरगाव कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अविनाश पाठक आणि नागरिकांच्या वतीनं देण्यात आलाय। यावेळी दत्तनगर परिसरातील मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते। नागरिकांच्या मागण्यांची गांभीर्यानं दखल घेऊन त्यांना न्याय मिळावा अशी अपेक्षाही निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली आहे। निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव। काय नेमकं आज निवेदनातून मागणी केलेली आपण अभियंत्यांनी? आज प्रभाग क्रमांक 14 मध्ये आमचे आकीश भाई असतील तसेच सर्व नागरिक यांना जे स्मार्ट मीटर बसवलेले ते स्मार्ट मीटर यांना न विचारता बसवले असं सगळ्यांचं म्हणणं आहे। जिथं लोकांना 1000 बिल येत होतं तिथं लोकांना 4 ते 5000 बिल येऊ राहिले। व स्मार्ट मीटरचं असं आहे की ते बिल जर तुम्ही आज तर भरलं नाही तर पुढच्या महिन्यात तुमचं लगेच लाईट बिल कट होतं। आता 14 नंबर प्रभागामध्ये आमचे सर्व गोरगरीब लोक राहतात। या लोकांची परिस्थिती नाही। आज त्यांनी 5-5, 6-6 हजार रुपये कुठून आणायचे आणि जर लाईट बिल लगेच कट होती त्यांनी पैसे कुठून आणायचे, आंध्रात जायचं त्यांनी। तर ह्या सर्व परिस्थितीवर आम्ही जे नवीन साहेब आले त्यांना निवेदन द्यायला आलतो का आहे ते त्यांचे जुने मीटर त्यांना बसून द्या आणि हे मीटर जे फॉल्टी आहे ते रिचेकिंग करा तुम्ही, हेच निवेदन आम्ही त्यांना द्यायला आलतो। अधिकाऱ्यांबरोबर आपण जी चर्चा केली, काय नेमकं चर्चा झाली, काय सांगितलं अधिकारी? अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्हाला तो जी आर आत्ता आलाय का ज्याला पाहिजे त्यालाच आम्ही बसून देऊ, ज्याची इच्छा असेल तशी। पण 2 महिन्यापूर्वी जे आमच्या भागात बसवले त्यांना न विचारता बसवले। बसवले तर पूर्ण भागात नाही बसवले, एक गल्ली सोडली, एक गल्लीत ह्या गल्लीत बसवले 2, त्या गल्लीत 2 बसवले आणि शहरात कुठं कुठं बसवले त्यांनी आम्हाला सांगितलं नाही। आता आमचा गोरगरीब लोकांचा एरिया आहे, साई सिटी असेल, निवारा असेल, जे लोक राहतात ज्याची परिस्थिती चांगली अशी ठिकाणी तुम्ही बसवले का, हे पण आम्ही त्यांना विचारलं। तर हा अन्याय आमच्या भागावर का बरं, आमच्या लोकांवर का बरं? लोकांनी पैसे आणायचे कुठं? त्यावेळेस मला लोकांनी आज सांगितलं, मला सुद्धा फोन आलता, तर त्यांनी आज सांगितलं हे मीटर तुम्ही आता बसून घ्या, हे फुकट आहे, हे फ्री आहे। याच्यानंतर जर तुम्हाला मीटर बसवायचे असेल तर तुम्हाला 5-5, 10-10 हजार रुपये द्यावे लागतील। या भीतीने लोकांनी मीटर बसून घेतले तर आज त्याचे वाईट परिणाम त्यांना भोगायला लागताय। आवाजवी बिल येत आहे, वाढीव बिल येत आहे। पुढची काय भूमिका राहणार? आता आम्ही त्यांना निवेदन दिलं, ते बोलले आम्ही पुढे वरती कळवतो। आमची तर एकच भूमिका आहे, मागणी आहे का जे जुने मीटर आहे ते त्यांना बसून द्यावे आणि जे बसवले त्याच्यात व्यवस्थित तुम्ही रिचेकिंग करून जे आहे ते बिल जसे महिन्याला येत होते तसेच आले पाहिजे, ही आमची भूमिका आहे। आणि त्यांना आम्ही निवेदन दिलंय। याच्यानंतर जर बिल आलं तर आम्ही आज फक्त 5-50 लोक आलोय, आम्ही अख्खा वाढ घेऊन येऊ। ते बसवलेले मीटर आहे ते फॉल्टी असं तुम्हाला वाटतं का? हो, फॉल्टीच आहे ते। जिथं 1000 बिल येते तिथं 4-4 हजार बिल कसं येतंय? मग फॉल्टीच आहे ना ते। समस्या अशी होती, वार्ड नंबर 14 प्रभाग क्रमांक 14 मध्ये दत्तनगर भागात या ठिकाणी काही आमच्या घरी आम्हाला न विचारता, जसं वरतून आदेश आहे का बा नवीन ज्याला मीटर बसवायचे आहे त्याला लेखी तुम्ही हे द्या, कागद द्या, त्याच्यावर सह्या घ्या घर मालकाचे आणि त्याची परवानगीनुसार त्याला नवीन मीटर बसवा। आमचे परवानगी न घेता, आम्हाला न विचारता MSEBच्या लोकांनी आमच्या घरावरचे जुने मीटर काढून नवीन मीटर बसवले।
ठीक आहे बसवले, तर आम्हाला वाटलं बस सगळ्यांनाच बसू राहिले. आम्ही पण काही म्हटलो नाही. संध्याकाळी मी घरी आलो, आम्ही काही म्हटलोच नाही. महिना झाला, बिल आलं 6,500 रुपये. अहो काय पद्धत आहे? पहिले 1,000, 1,100, 1,200 रुपये बिल यायचं, 6,500 रुपये बिल आलं. आमची तक्रार ती होती का मग एवढं बिल कसं काय येऊ राहिलं? एक महिना झाला, परत दुसऱ्या महिन्याचं 4,000 रुपये बिल आलं. हे बिल भरायचे कसं काय आम्ही? गोरगरीब जनता आहे. बरं असं बी नाही का सगळ्या पूर्ण भागामध्ये बसवले, काही भागात बसवलं, काही भागात नाही बसवलं. मग आमच्यावरच हा अन्याय का? आमच्यावरच अन्याय का? ही तक्रार होती आमची. म्हणून आम्ही MSCBच्या साहेबांना विचारायला आलो आणि निवेदन द्यायला आलो की आमचे जुने मीटर आम्हाला जे होते ते मीटर आम्हाला बसून देणे, नवीन मीटर तुमचे तुम्ही घेऊन जा. ज्यावेळेस सगळ्या गावात मीटर बसवतील त्यावेळेस आमचे पण बसवा. म्हणून आम्ही भारतीय जनता युवा पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही उपअभियंता साहेबाला निवेदन देण्यासाठी आलो. उज्ज्वल भविष्यासाठी योग्य कॉलेजची निवड करताय? मग आपल्या कोपरगावातील गुणवत्तापूर्ण शिक्षणाची 62 वर्षांची परंपरा असलेल्या KJ सोमय्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आजच प्रवेश निश्चित करा. कला वाणिज्य विज्ञान, मायक्रोबायोलॉजी, कॉम्प्युटर सायन्स, AI अँड ML, डेटा सायन्स यांसह विविध पदवी अभ्यासक्रम उपलब्ध. तसेच MSc, MCOM, MA आणि PhD संशोधन केंद्रांची सुविधा. 300हून अधिक विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट्स, अनुभवी प्राध्यापक वर्ग, आधुनिक प्रयोगशाळा, स्वतंत्र वसतिगृह आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य. KJ सोमय्या कॉलेज कोपरगाव. शिक्षण, गुणवत्ता आणि यशाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क 82 82 82 45 88. आजच आपला प्रवेश निश्चित करा.